नमस्कार, मी पंढरीनाथ ठोंबरे आपल्या चॅनलवर स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा आणि शेअर करा अशी विनंती करतो. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांडानंतर या प्रकरणातील काही आरोपी पकडले गेले आहेत. मात्र जो मुख्य आरोपी आहे त्याच्यावर अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही. त्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल झाल्याचा आपल्याला दिसून येतो. या प्रकरणात संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूरपणे मारले गेले असल्याने आरोपींनाही कठोरातील कठोर फाशीची शिक्षा करण्यात यावी आणि त्याच्या मागे जे राजकीय वर्गदस्त आहे, जे काही मंत्री आहेत, त्यांचा राजीनामा घेऊन त्यांनाही सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रात होत असताना पक्षाचे प्रमुख, राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख यांनी मात्र मौन बाळगले असल्याचे आपल्याला दिसून येते. आणि त्यांनीही जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत असले तरी ठोस पुराव्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहे त्यालाही खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली म्हणण्यापेक्षा वाल्मिक कराडच स्वतः CIDला शरण आला आणि पोलिसांना या 25 दिवस 22 दिवस या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि इतर सह आरोपी पकडण्यास लागले. त्यामुळे अनेक प्रश्न या प्रकरणात निर्माण झाले. आणि दुसरीकडे विरोधकांनी हे प्रकरण म्हणावे तेवढे उचलून धरले नसले तरी भाजपाचेच एक आमदार सुरेश धस यांनी मात्र या प्रकरणात जोरदार आघाडी घेत या प्रकरणातील जे काही आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा दिल्याशिवाय आपण शांत बसणार नसल्याचे स्टँड त्यांनी घेतलेलं आहे. दुसरीकडे जे विरोधी पक्षातील नेते आहेत त्यांच्याकडून या प्रकरणातील जो आरोपी वाल्मिक कराड हा सरकारचा लाडका आरोपी आहे का? ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने सरकार सत्तेत यावे यासाठी लाडकी बहीण योजना आणली, त्याप्रमाणेच आता सरकार या आरोपीला पाठीशी घालून लाडका आरोपी अशी योजना आणली का असा सवाल या विरोधकाकडून उपस्थित केला जात आहे. आणि त्याचे जे काही वरदहस्त जे काही राजकीय पाठबळ वाल्मिक कराड आणि इतर सह आरोपींना या प्रकरणात आहे त्या पुढाऱ्यांनाही राजकीय पक्ष पाठीशी घालत आहे, त्यांचे नेते पाठीशी घालत आहेत. त्यामुळे लाडका पुढारी आणि लाडका आरोपी अशी काही योजना महायुती सरकारने नवीन आणली का असा सवाल विरोधी पक्ष आणि सर्वसामान्य नेत्यातूनही सर्वसामान्य जनतेतूनही विचारला जात आहे. या प्रकरणात का थेट गुन्हे दाखल केले जात नाही खुनाचे आणि का तात्काळ या लोकांवर कारवाई केली जात नाही, या संबंधित पुढाऱ्यावर का कारवाई केली जात नाही असा एक सवाल सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालेला आहे. आणि कुठंतरी या प्रकरणाला वेगळे वळण देऊन OBC विरुद्ध मराठा आणि एखादी हिरोईन या प्रकरणात येते, एखादा आणि या प्रकरणाला वेगवेगळ्या प्रकरणातून वेगळ्या प्रकारे वेगळं
वळण देण्याचा प्रयत्न होतोय का आणि हे प्रकरण इतरत्र भरकटले जाते का, असा एक सवाल उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांनीही, त्यांच्याकडे गृह खातं आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, त्यांनी या संदर्भात कठोर कारवाई करून तात्काळ या प्रकरणातील आरोपी यांच्यावर कारवाई करावी, मुख्य आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी. यासाठी अनेक ठिकाणी मोर्चे निघाले लाखोच्या संख्येने आणि ही मागणी पूर्ण करावी अशी मागणी ही जनतेतून होत आहे. केवळ या प्रकरणात राजकारण न आणता मुख्य जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी, तरच असे प्रकरणं पुढे थांबतील आणि आरोपी आणि जे पुढारी आहेत त्यांना वचक बसेल असा एक मतप्रवाह संपूर्ण महाराष्ट्रातून आपल्याला पाहावयास मिळतो. तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कॉमेंट्समधून कळवा की खरंच महायुती सरकारने लाडका आरोपी आणि लाडका पुढारी जी मोहीम राबवली आहे ती या प्रकरणात खरोखरच दिसते का, कॉमेंट्समधून नक्की कळवा. आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.